बारामती नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय झालेले आहेत. जवळपास चौथ्यांदा ते विजयी झालेले आहेत. आपल्यासोबत जय पाटील आहेत. काय सांगाल, आज विजय झालेले काय वाटते? सर्वप्रथम प्रभाग नंबर 2 मधील सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो. आज त्यांच्यामुळं मला बारामती नगरपालिकेमध्ये चौथ्यांदा निवडून येण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री त्यांचं देखील मनापासूनच आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली आणि आज आपण बघत असाल की संपूर्ण बारामतीमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकतर्फी सत्ता येताना दिसत आहे आणि सर्वच उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील. मी देखील 1,500च्या लीडने निवडून आलो. माझ्या समोरच्या उमेदवाराला फक्त 200 मतं मिळाली आणि एकतर्फी सर्वच उमेदवार निवडून येतील. नगराध्यक्षाचे उमेदवार आमचे सचिन सातव देखील चांगल्या मतांनी निवडून येतील असं दिसतंय. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा उल्लेख केला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते तुमच्याच प्रभागातून शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यांचं देखील काय नेमकं राहणार आहे चित्र असतं? नाही, आता माझ्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सचिन सातव आघाडीवर आहेत. चांगले मत त्यांना माझ्या प्रभागातून मिळालेली आहे. जरी असले तरी घड्याळाच्या बाजूने लोकांनी कौल दिलेला आहे. दादांच्या नेतृत्वावरती आज विकासाच्या भूमिकेवरती शिक्कामोर्तब पूर्ण बारामतीने केलेला आहे. या निवडणुकीमध्ये सगळ्यात चर्चेत तुम्ही राहिलात, कारण तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. काय तरी सुद्धा तुम्ही चौथ्यांदा विजय झाले. त्या व्हिडिओमध्ये काही तथ्य नव्हतं. फॉरेन्सिकने त्या व्हिडिओची तपासणी केली आणि त्याचे रिपोर्ट आले. एडिटेड केलेला AI निर्मित तो व्हिडिओ होता आणि त्याच्या ज्यांनी कुणी केला होता त्यांच्यावरती बारामती शहर पोलीस स्टेशनने गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल केले. तुम्ही सरपंच पदापासून सुरुवात केली, आज नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मध्ये झालेला आहात आणि आता चौथ्यांदा सलग निवडून आले. काय भावना आहे लोकांचं, कसं काय नेमकं एवढी काय? मी माझ्या मतदारसंघातील माझ्या तांदूळवाडीतील लोकांच्या ऋणात राहणं पसंत करेन की माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्याला त्यांनी 20 वर्ष काम करण्याची संधी दिली. सलग चौथ्यांदा लोकांच्या मधून निवडून येणं यासाठी लोकांचं प्रेम आपुलकी महत्वाची असते आणि त्यांच्यासाठी देखील इथून पुढच्या काळात जी मला संधी मिळाली त्या संधीचे सोनं करत माननीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या प्रभागाचा निश्चितपणानं एक सर्वोत्तम प्रभाग बारामती शहरातला अतिशय विकसित आणि सर्वोत्तम प्रभाग करण्याचा माझा प्रयत्न राहील. माझ्या मतदारांना, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा मी प्रयत्न करेन. खूप खूप धन्यवाद. होते जय पाटील. त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या सोबत असलेल्या मतदारांना, प्रभागातल्या लोकांना सोबत घेऊन काम करण्याचा त्यांनी प्रयत्न करणार. कॅमेरामॅन तेजस्वी वसंत पोरे, मुंबई तक, बारामती.